मंचावर उपस्थित माझे सहकारी आणि आदरणीय सोमवंशी सर आणि निंबोरे सर, किरण बडे सर, आपण इथे आम्हाला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आज आमंत्रित केलं आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपले आभार मानतो. माझा अल्प परिचय आता करूनच दिला आहे, तरी थोडक्यात माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर मी पण आपलं सर्वांसारखाच ग्रामीण भागातूनच आलो आहे. मालेगाव, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे माझं मूळ गाव आणि माझं सर्व शिक्षण माझ्या मूळ गावी झालं आहे. माझे वडील हे तलाठी होते महसूल विभागात आणि प्रशासनात येण्याची पहिली प्रेरणा साहजिक वडिलांकडे पाहूनच भेटली होती. प्रशासनात आता आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न असतो, आपल्याला सेवेत का जायचं आहे. ज्या अर्थी आपण सर्व इथे आलो आहोत त्या अर्थी साहजिक आहे की प्रत्येकाला आपल्या प्रशासनात येण्याची इच्छा आहे. मात्र प्रत्येकाचा सर्व्हिसमध्ये येण्याचा पर्पज वेगळा असतो. तसा माझा पर्पज होता की माझ्या वडिलांचं काम मी पाहिलेलं होतं. ते तलाठी म्हणून काम करत असताना नंतर सर्कल आणि नंतर नायब तहसीलदार म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम केलेलं होतं. तर तो आदर्श माझ्यापुढे घरातच होता. त्याचप्रमाणे दुसरा आदर्श होता आदरणीय, काल ज्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला ते आदरणीय महेश जगडे सर. नाशिकला कलेक्टर असताना सरांची पहिल्यांदा भेट झाली होती आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व वगैरे पाहून जसं आपण अधिकाऱ्यांचे भाषण वगैरे पाहून मोटिवेट होतो, भारावून जातो, तसंच काही समाजा बाबतीतही झालं होतं. तर हा उद्देश घेऊन मी प्रशासनात आलो की आपणही काहीतरी चांगलं काम करू शकतो. आणि 11वी-12वी सायन्स केल्यानंतर साहजिक चांगले मार्क्स होते मला सीईटीला वगैरे आणि त्यामुळे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला नंबरही लागला व्हीजीटीआयला. मात्र इंजिनिअरिंग करणं हा माझा जसा काही इंटरेस्टचा पार्ट नव्हता. चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणून सोसायटल प्रेशर म्हणतो आपण, समाज काय म्हणेल म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मात्र मी घरी आई वडिलांना स्पष्टपणे सांगितलं की मी इंजिनिअरिंग करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, तर तुम्ही मला परमिशन द्या, मला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचंय म्हणून. तर आई वडिलांनी एकच सांगितलं, ठीक आहे, तुझा डिसिजन आहे, तुला जे करायचं ते तू कर, फक्त निर्णय तुझा आहे, आयुष्य तुझं आहे आणि याची जबाबदारी ह्या निर्णयाची पण तुझीच असणार आहे, कारण एवढं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज जिथं ऍडमिशन मिळणं अवघड असतं. आणि शेवटी मी डिसिजन घेतला आणि इंजिनिअरिंग सोडून पुन्हा ट्रॅक चेंज केला. YCM ला ऍडमिशन घेतलं. 3 वर्ष ओपन युनिव्हर्सिटीतून करत असताना सोबतच मी इतर कॉम्पिटिशन एक्झाम देत होतो 10+2 लेवलच्या क्लेरिकल म्हणून. त्यात बऱ्याच ठिकाणी मला सक्सेसही मिळालं. महसूल विभागात मी सुरुवातीला क्लर्क म्हणून काही दिवस म्हणजे 3-4 महिने सर्व्हिसही केली होती. मात्र पुन्हा एकदा लक्षात आलं की यामुळे आपले जे गोल आहे त्यामध्ये अडसर येईल आणि एवढ्या सुरुवातीच्या स्टेजला आपण महसूल विभागात काम करताना जो आपला गोल आहे अल्टिमेट तो साध्य होण्यासाठी काहीतरी अडसर आहे असं वाटत होतं. त्यामुळे तो जॉब सोडला. त्यानंतर IBPS वगैरे स्टाफ सिलेक्शन अशा सर्व प्रकारच्या एक्झाम्स मी देत होतो आणि बऱ्यापैकी मला त्यात सक्सेस मिळत होतं. 2014 साली माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची जाहिरात आली आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात STI म्हणून माझं सिलेक्शन झालं. त्याच वर्षी टॅक्स असिस्टंट म्हणूनही राज्यात पहिल्या क्रमांकाने मला सक्सेस मिळालं होतं. मात्र साहजिकच मी STI जॉईन केलं आणि तिथून जो माझा प्रवास सुरू झाला त्यानंतर माझा सिंगल फोकस होता, कारण एक सिक्युरिटी म्हणून एक चांगला ग्रुप बीचा एक जॉब मिळालेला होता. त्यामुळे आता समोर बघतो होतं राज्यसेवाच. तर 2015 पासून ऍक्च्युली राज्यसेवेचं प्रिपरेशन चालू केलं. हा आता मला जे सक्सेस मिळाला हा माझा 5वा प्रयत्न होता आणि 2015ला इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. पहिला प्रयत्न होता तो. इंटरव्ह्यूला गेलो मात्र पोस्ट मिळाली नाही. 2016ला मुख्य परीक्षेपर्यंत गेलो मात्र अनुत्तीर्ण झालो. 2017ला वर्ग 2 मध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. मात्र माझी वाईफही वर्किंग होती पुण्यामध्येच, त्यामुळे फॅमिली रिझनमुळे मी ते पोस्ट जॉईन केली नाही आणि 2018ला पुन्हा फेल्युअर मिळालं. इंटरव्ह्यू मध्ये फेल झालो आणि 2020ला ज्या काही या चुका केलेल्या होत्या
त्यांचं एकदा आत्मपरीक्षण केलं की हे किती दिवस आपण करणार आहोत प्रिपरेशन चालू करून. तसे मला बरेच वर्ष झाले होते. तसा प्रवास ऍक्च्युली 2011-12 चालू झाला होता आणि राज्यसेवेलाही चालू करून मला 5 वर्ष होत आले होते. तर ह्या प्रवासात मी काही स्वतःचं सिंहावलोकन केलं की माझ्या काय चुका होत आहेत का. म्हणजे एक 10-12 वाजता एक क्लास 2ची पोस्ट राहत होती. तर त्या चुका शेवटी त्या अवॉइड केल्या आणि 5व्या प्रयत्नात मला जी हवी होती ती पोस्ट मिळाली. तर हा सर्व प्रवास सांगण्याचा उद्देश एकच, म्हणजे आपण अनेक मोटिवेशनल भाषण ऐकली असतील, त्यामुळे आपल्याला पुन्हा वेगळ्या मोटिवेशनल भाषण ऐकवण्याचा काही हेतू नाही. तर आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो असतो आणि त्यामुळे आपल्याकडे रिसोर्सेस किंवा टाइम या गोष्टींची कमी असते आणि त्यामुळे आमच्याकडनं किंवा पर्सनली माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्याकडनं जे चुका झाल्यात त्या आपल्याकडनं होऊ नये यासाठीच मी थोडक्यात माझा प्रवास सांगितला आपल्याला. तर माझ्या ह्या प्रवासामध्ये एक गोष्ट महत्वाची होती की 2015-16 पासून मी STI म्हणून जॉब करत असताना अभ्यास करत होतो. तर हे एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या इथे बरेच लोक असतात की पर्टिक्युलर पोस्ट मला हवी, म्हणजे अर्थात फोकस असणं चांगलंच आहे कधी, मात्र सध्याची स्पर्धा बघता ते किती व्यावहारिक आहे हे मला आपल्याला या ठिकाणी विचारावं असं वाटेल की बऱ्याचदा असतं की मला पर्टिक्युलर उदाहरणार्थ राज्यसेवेतून मला डी पाहिजे किंवा DY स्विच पाहिजे, अशा प्रकारचं नसतं बऱ्यापैकी काही कॅन्डिडेट्स मध्ये. तर एक सजेशन असेल माझं की सध्याची कट थ्रोट कॉम्पिटिशन बघता आणि आपलं फिनान्शियल सिक्युरिटी किंवा इंडिपेंडन्स जे स्वावलंबन असतं जॉब असताना ते मिळवण्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर कुठलाही जॉब कमी दर्जाचा नाहीये आणि जॉब करताही तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकता. त्याचं चांगलं उदाहरण तुमच्या समोरच आहे, कारण मी वर्ग 3 पासून वर्ग 2 सर्व पदांवर काम करत मी अभ्यास केलेला होता. आता मी ज्या काही चुका केल्या होत्या त्या मी आपल्या समोर थोडक्यात मांडतो की सिलेबस पहिल्या 2-3 अटेम्प्ट मध्ये माझा एक ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर करू शकतोय, कारण मला सक्सेस तसं सुरुवातीच्या दिवसात छोट्या एक्झाम्स मध्ये मिळत होतं आणि तो कॉन्फिडन्स मला राज्यसेवेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होता की सहज मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्रॅक करू शकतोय आणि झालंही. म्हणजे प्रिलिम्स मी इझिली पास होत होतो आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, वाटलं तर नाही पहिल्या अटेम्प्टला काहीतरी राहिलं असेल माझं तर दुसऱ्या अटेम्प्टला तरी होईल. पण 2-3 अटेम्प्ट माझे असे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये निघून गेले, मी कधी आत्मपरीक्षणही केलं नाही की मी कुठं चुकतोय म्हणून. त्यानंतर लक्षात आलं की मी सिलेबसच पाहिलेला नव्हता एक्झामचा सिलेबस पाहिलेला नव्हता. 2017च्या राज्यसेवेच्या वेळेला ती चूक मी दुरुस्त केली, सिलेबस पाहिला. मात्र त्यानंतर ही चूक दुसरी झाली, सिलेबस फक्त माहीत करून घ्यायचा, बुक लिस्ट जी फिक्स असायला हवी होती ती नाही, रिव्हिजन्स कमी पडत होत्या, MCQची प्रॅक्टिस कमी पडत होती. ह्या ज्या काही कॉमन मिस्टेक्स आहेत, मी विद्यार्थी मित्रांना नेहमी सांगत असतो. मला बरेच जण विचारतात तुमची स्ट्रॅटेजी काय होती, तर माझी स्ट्रॅटेजी 3 पिलर्सवर होती, 3 स्तंभ म्हणू शकतो आपण त्याला. एक म्हणजे परीक्षेचा सिलेबस, तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे जी कुठली एक्झाम देतोय आपण. त्यानंतर त्या सिलेबसची प्रिंट आउट तुमच्या समोर असावी आणि टॉपिक वाईज त्यावर तुमची बुक लिस्ट फिक्स असावी. याला मी समराईज एका सेंटेन्स मध्ये केलंय की मिनिमम मटेरियल आणि मॅक्सिमम रिव्हिजन्स. म्हणजे तुमचं मटेरियल एक फिक्स असावं, कारण मार्केटमध्ये नेहमी नवीन पुस्तकं येत असतात. तर नवीन पुस्तकांमागे न लागता तुमचं जे काही मटेरियल आहे त्याला स्टिकअप राहा. फक्त एक आहे की ते मटेरियल चांगल्या क्वालिटीचं असावं. जसं काय क्वालिटीला लक्ष्मीकांतला दुसरा ऑप्शनच नाही. आपण भूगोलाचं जर म्हटलं तर सौदी सरांच्या बुकला सहसा ऑप्शन नाहीये. तर अशा प्रकारचं तुमचं जर मटेरियल असेल तर याला स्टिकअप राहा आणि त्याच्या मॅक्सिमम रिव्हिजन्स करा. सिलेबस झालं, त्यानंतर तुमची बुक लिस्ट चांगली असावी, त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स खूप महत्वाच्या आहेत. सिलेबसच्या जेवढ्या जास्त रिव्हिजन्स तुम्ही करणार तेवढी तुमची क्लॅरिटी येत जाते. MCQची प्रॅक्टिस ही आपली ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असल्यामुळे जेवढी MCQची प्रॅक्टिस जास्त करणार, त्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे पण मार्केटमध्ये बरेच चांगले पुस्तक आले आहेत. तर MCQच्या प्रॅक्टिससाठी पण ही माझी त्रिसूत्रीच होती, सिलेबस, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस ऑफ MCQs.
ह्या बेसिक गोष्टीच्या मी शेवटच्या अटेम्प्टला रेक्टिफाय केला, ज्या मी आधी केलेल्या नव्हत्या. त्याशिवाय टाइम मॅनेजमेंट ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता आपण विद्यार्थी दिसत आहेत बऱ्यापैकी ते फुल टाइम प्रिपरेशन करणारे आहेत, तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. जे जॉब करत प्रिपरेशन करत असतात त्यांच्यासाठी ही जास्त चॅलेंजिंग गोष्ट आहे. अर्थात टाइम मॅनेजमेंट हे सर्वांनाच डिफिकल्ट असतं, मात्र जे विथ जॉब करत असतात त्यांच्यासाठी अधिक डिफिकल्ट असतं. तर किती वेळ दिवसातून दिला पाहिजे हा एक कॉमन प्रश्न असतो. तर मला असं वाटतं डिपेंड तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किती आहे, तुम्ही वाचलेलं किती रिटेन करू शकतात याच्यावर तुमचा नंबर ऑफ स्टडी वर्स डिपेंड असतील. मात्र दिवसातून साधारणतः 8 ते 10 तास तुम्ही जर फुल डेडिकेशन करत असणार तर सफिशियंट आहे. 12 आणि 15 तास जे काही सांगितलं जातं ते काही एवढं आवश्यक नाही. आणि जे जॉब करत असतात त्यांना दिवसातून 3 ते 4 तासापेक्षा जास्त वेळ मिळणं शक्य नसतं. त्यांनी विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी ती कसर भरून काढायची. मात्र कन्सिस्टन्सी यामध्ये खूप महत्वाची आहे. त्यानंतर रीड कसं करावं, म्हणजे बुकलिस्ट आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते, सोशल मीडियावर वगैरे बुकलिस्ट सर्क्युलेट होत असतात आणि बऱ्यापैकी जे टॉपर्स आहेत त्यांचे 70-80% पुस्तकं तर सेम असतील, थोडेफार 1-2 पुस्तकं चेंज झाले तर झाले. त्यामुळे बुकलिस्ट हा तसा काही खूप मोठा इश्यू नसतो. मात्र जी काही बुकलिस्ट आहे तिचं रिडिंग कसं करावं हा एक मोठा प्रश्न असतो. तर एक्झाम ओरिएंटेड तुमचं जर रिडिंग असेल, एक्झाम ओरिएंटेड म्हणजे कसं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही पाहिलेले असतील तर पर्टिक्युलर टॉपिकवर कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत याची आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येते आणि त्या दृष्टीने आपलं रिडिंग होत जातं. रिडिंग होत असताना सेपरेट नोट्स काढावे की नाही हा एक प्रश्न आहे. रेडीमेड नोट्स वाचण्याकडे बऱ्याच ऍस्पिरंट्सचा कल असतो. तर माझं तुम्हाला एक नम्र असं सजेशन असेल की शक्य झाल्यास स्वतःच्या नोट्स काढा आणि नोट्स काढताना जर खूप वेळ जात असेल तुमचा, तर मी पर्टिक्युलर 2019च्या राज्यसेवेच्या वेळेला माझ्याकडे वेळ कमी होता, कारण फक्त 1.5 महिना सुट्टी घेतली होती मी अभ्यासासाठी. तर पुस्तकावरच अंडरलाईन, हायलाईट किंवा आयक्रोनिम टाईप काही लॉजिकल तुम्हाला काही सुचलं, कारण सगळ्याच गोष्टी मगअप होत नसतात, पाठही होत नसतात. अशा काही ट्रिक्स वगैरे वापरून जर तुम्ही करू शकला स्वतःच्या नोट्स, सेपरेट नोट्स काढल्याचं वेल अँड गुड आहे. पण नोट्स शक्यतो रिव्हिजन पर्पजने असाव्यात, म्हणजे नोट्स हे एक सेपरेट पुस्तक व्हायला नको. बऱ्याचदा नोट्सच्या नावाखाली आपण सर्वच्या सर्व पुस्तक कॉपी करून घेतो, तर तेही चुकीचं आहे. नोट्स काढताना आपल्याला एक्झामच्या आदला दिवस आपल्या डोळ्यासमोर असावा की एक्झामच्या आदल्या दिवशी आपण काय रिवाइज करणार आहोत. यामध्ये आपली थिंकिंग प्रोसेस एक महत्वाची आहे की सिलेबस आपल्या डोक्यात नेहमी असावा, त्या दृष्टीनेच आपली थिंकिंग प्रोसेस असावी. करंट अफेअर साठी म्हणजे थिंकिंग प्रोसेसचा विषय आला म्हणून मी सांगतोय. करंट अफेअर वाचताना आपण बऱ्याचदा दिशा भटकून जातो आणि अनेक मॅगझिन वाचत असतो. एक कुठलाही चांगल्या क्वालिटीचं मॅगझिन घ्या आणि करंट अफेअर वाचताना आपल्या जीएसच्या सिलेबसशी त्याला रिलेट करत चला. ही आपल्या थिंकिंग प्रोसेसमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला ही सवय लागते की आपण जी कुठलीही गोष्ट वाचत असतो आणि ती आपल्या सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी आहे हे रिलेट करत असतो, तर एकाच वेळेला आपलं करंट अफेअरही कव्हर होत असतं, त्याचबरोबर जीएसचंही अपडेट होत असतं. उदाहरणार्थ झालं तर आपलं अर्थशास्त्र हा विषय डायनामिक आहे, त्यामध्ये आकडेवारी वगैरे चेंज होत असतात, किंवा HRD सारखे विषय आहेत त्यामध्ये नवीन नवीन योजना येत असतात किंवा नवीन नवीन परिषदा वगैरे या गोष्टी चालत असतात. तर तुम्ही करंट अफेअरचा सेपरेट अभ्यास न करता तो जीएसटी रिलेट केला तर तुमचे दोन्ही कामं होत आहेत. त्यानंतर ग्रुप डिस्कशन हा एक टॉपिक आहे. ग्रुप डिस्कशन करावं की न करावं. ग्रुप जर तुमचा कमिटेड असेल, सिरियस ऍस्पिरंट तुम्ही सगळे असणार, तर ग्रुप डिस्कशन करायला हरकत नाही. ग्रुप डिस्कशन नक्की इफेक्टिव्ह मेथड आहे अभ्यासाची. मात्र ग्रुपची साईज पण तुमची कमी असावी आणि सर्व लोक सिन्सिअर असावे. त्यानंतर बऱ्याच लोक आपले इंग्लिशचा एक इश्यू होतो, इंग्लिश कच्चा आहे वगैरे. जसं आता माझी मित्र पद्माकर म्हणले की त्यांचाही इंग्लिश वीक होतं. तर इंग्लिश हा तेवढा ऍज सच खूप मोठा इश्यू नाही, तो कव्हर अप होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कुठलंही इंग्लिश न्यूजपेपर रिडिंगची हॅबिट लावली. फॉर एक्झाम्पल एक्सप्रेस हा चांगल्या प्रकारचा न्यूजपेपर आहे, मी स्वतः जो 2010-11 पासून रेफर करतोय.
इंडियन एक्सप्रेस मी सजेस्ट करेल, चांगला आहे. किंवा इंग्लिश न्यूज तुम्ही वाचल्या तर इंग्लिशचाही तुमचा इश्यू बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. हे थोडक्यात प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजी किंवा याच्यामध्ये आपलं काय चुकतं. त्यानंतर अजून माझे मित्र ज्याप्रमाणे म्हटले की तुमचा फोकस असावा एक सिंगल एक्झामवर, एक सिंगल गोलवर. मी याबद्दल थोडासा डिफर करेल की येस आपला फोकस असावा हे मान्य आहे. फोकस शेवटी आपल्याला जे गोल अचीव्ह करायचं आहे, शेवटी फोकस माझाही मी ठेवला होता माझ्या गोलवर. मात्र तेच करत असताना थोडा प्रॅक्टिकल विचारही केला पाहिजे. मार्केटमध्ये जॉब अवेलेबिलिटी किती आहे आणि कॉम्पिटिशन किती आहे ह्या गोष्टींचा. तर स्टेप बाय स्टेप अप्रोच मी जो अडॉप्ट केला होता, मी तो बऱ्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करत असतो. आता ती तुमची चॉईस आहे, तुम्ही कुठला अप्रोच अडॉप्ट करायचा, कुठला अप्रोच स्वीकारायचा. मात्र बऱ्याच एक्झाम्स आपण सिलेबस वगैरे जर पाहिला, राज्य म्हणजे एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच एक्झाम्स, म्हणजे ती ग्रुप सी पासून ग्रुप बी किंवा राज्यसेवा, तर बराचसा सिलेबस हा कॉमन आहे. आणि नंतर मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर काही प्रमाणात परीक्षेनुसार टॉपिक बदलत असतात. तर आपले बरेचसे जे टॉपिक्स आहेत, जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र किंवा जनरल सामान्य विज्ञान किंवा करंट अफेअर्स, हा टॉपिक बऱ्यापैकी कॉमन आहे. आता जी त्यानंतर मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर उदाहरणार्थ पीएसआय, एसटीआयला ते त्यांचे कायदे असतात, एसटीआयला अर्थव्यवस्था वगैरे ह्या रिलेटेड गोष्टी जास्त असतात. त्यानंतर टेक्निकल पोस्टला त्यांचा टेक्निकल सिलेबस असतो. तर माझं सजेशन असं असेल, तुमचा जर बेस चांगला झालेला असेल, आणि बेस केवळ चांगला होईल की जेव्हा तुम्ही स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते सर्वांना सजेस्ट केलं जातं स्पर्धा परीक्षामध्ये एंटर करताना की तुम्ही क्रमिक पाठ्यपुस्तकं वाचावेत. तर ते सजेशन एकदम प्रॉपरच असतं, कारण तो आपला बेस आहे. तो बेस आपला जर चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही एक्झाम्स साठी प्रिपेअर करू शकता. माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा 10+2च्या एक्झाम्स देत होतो. त्यावेळेला मी बँकिंगच्या एक्झाम दिल्यात, आणि नुसतं दिल्याच नाही तर प्रत्येक एक्झाम मध्ये सक्सेसही मिळालं होतं IBPS मधून. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम दिल्या. तर ह्या सर्व एक्झाम्स मध्ये कॉमन काय होतं की सब्जेक्ट्स बऱ्यापैकी कॉमन होते. इंग्लिश होतं, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि आपले करंट अफेअर्स, रिझनिंग वगैरे हे सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी कॉमन होते. तर आपण स्पर्धा परीक्षा करताना फक्त एमपीएससी हे एकच टार्गेट न ठेवता इतरही ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर केल्या तर आपले जॉबचे चान्सेसही वाढतात. आणि जो आपल्या सोसायटल प्रेशर, समाजाचा प्रेशर येतो की पुण्यात जाऊन अभ्यास करत होता, काय झालं वगैरे, आणि आपल्या घरच्यांना ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात, तर ते बर्डन किंवा तो प्रेशर थोडासा यामुळे कमी होईल, असं माझं तुम्हाला सजेशन असेल. त्यानंतर हे सर्व आपलं प्रिपरेशन रिलेटेड झालं. या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत, म्हणजे पुस्तकं कुठले वाचावेत, क्लास लावा की न लावावा, प्रिपरेशन इथंच करा म्हणजे पुण्यातच येऊन करावं किंवा नाही, या गोष्टी झाल्यात. आणि याचं गायडन्स आपल्याला बऱ्यापैकी मिळत असतं. अजून एक गोष्ट मी सजेस्ट करेल की आपण बऱ्यापैकी अभ्यास वगैरे करतो आणि ऐन वेळेला परीक्षेला गेल्यावर विसरायला होतं किंवा आपण सिली मिस्टेक्स करतो. सिली मिस्टेक्स हा एक खूप मोठा घटक आहे की जो आपण दुर्लक्षित आहे आपल्याकडनं. आपण वाचलेलं असतं आणि उत्तर माहिती असतं, पण घाईमध्ये काही गडबडीमध्ये आपण काहीतरी चूक करून येतो. आणि आपल्याला माहिती आहे एक मार्क किती महत्वाचा असतो, एक मार्कने आत बाहेर होऊ शकतं. तर सिली मिस्टेक्स हा पार्ट, जरी त्याला आपण सिली मिस्टेक्स असं म्हणत असलो तरी तो सिग्निफिकंट पार्ट आहे. तो आपलं फ्युचर डिसाईड करू शकतो. ह्या गोष्टी का होतात? कारण आपली माइंड स्टॅबिलिटी नसते किंवा कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो. मी अटेम्प्ट करू शकतो किंवा नाही, माझा टाइम मॅनेजमेंट होईल किंवा नाही. तर ह्या गोष्टीसाठी मी पर्सनली मेडिटेशन फॉलो करत होतो. रोज 10 ते 15 मिनिटं सकाळी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकतात. तर मी एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करेल की मेंटल स्टॅबिलिटी, मानसिक शांततेसाठी मेडिटेशनचा नक्की उपयोग होतो आणि तुम्ही त्या सर्वांनी केलं तर बेटर होईल. आपण स्क्रीन टाइम प्रिपरेशन मध्ये थोडासा कमी ठेवला किंवा शक्य असेल तर जसं माझा मित्र पद्माकर म्हटला की स्क्रीन टाइम कमी असावा, सोशल मीडिया मधलं इंटरॅक्शन कमी असावं. माझाही सेम असाच अनुभव होता.
ज्यावेळेला मी विजिटेड कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेला मी फेसबुक सहित सर्व सोशल मीडियामधून आउट झालो आणि आता ऍक्टिव्ह झालो तो सिलेक्शन नंतरच. तर त्याचा एक फायदा झाला की डिस्ट्रॅक्शन नाही होत. सोशल मीडियामध्ये आपण बऱ्याचदा बघत असतो की आपले मित्र वगैरे काहीतरी एन्जॉय करतायत, त्यातून जो नवीन फेनॉमेनॉन डेव्हलप झालाय फोमो, फिलिंग ऑफ मिसिंग आउट, तर ती कन्सेप्ट आपल्याला कुठेतरी आतमध्ये डिस्टर्ब करत असते, डिस्ट्रॅक्शन देत असते. तर शक्य असेल तर सोशल मीडियाचा वापर अवॉइड करा. जर तुम्हाला वाटलंच कनेक्टेड राहायचंच आहे तर मिनिमम ठेवा. हे काही माझे सजेशन्स तुम्हाला होते आणि यानंतर आपण बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून डिस्कस करणारच आहोत. तरी मी आता माझ्या मित्रांना विनंती करतो की पुढचं मार्गदर्शन त्यांनी करावं. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरती